आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। पिंपळगाव बसवंत शिरवाडे फाटा येथील जंगम पेट्रोल पंपा शेजारी गोरक्षकांनी तब्बल 60 गायी कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवल्या। गाडी क्रमांक MH18 BJ 6862। गाडी चालक तस्कर इरफान शेख, शोएब खान, शाबीर खान यांना पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले। त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी दोषी आहेत असं गोरक्षकांकडून सांगण्यात येत आहे। शिरवाडा फाटा परिसरात पूर्णपणे रास्ता रोको करण्यात आला असून जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येऊन जे लोक घटनेमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा गोरक्षकांकडून देण्यात आला आहे। पिंपळगावच्या जंगम पंपापाशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गोरक्षकांनी 57 गायी पकडलेल्या आपण लाईव्ह परिस्थिती बघू शकतो। सर्व गो भक्त इथं जमा झालेले आहे। आता काय एकूण परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची, बोला। परिस्थिती अशी आहे, ज्या गाडीमध्ये 10 गोवंश जाणार नाही तिच्यात 60 गोवंश अतिशय निर्दयतेने उंबरठाणचा भडवा इरफान गफूर शेख उर्फ इरफान काळ्या आणि मालेगावचा सराईत गोतस्कर शोएब खान, शाबीर खान हा कत्तलीसाठी नेत होता। भावांनो, ज्या गोमातेला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाता घोषित केलं, ही राज्यमातेची याची अवस्था आहे। कारण दुःख असं आहे, कारण ही हिंदूची आई आहे म्हणून कापली जाते इतक्या निर्दयतेने। आणि ही गाडी पास करायला पिंपळगावचा एक भ्रष्ट पोलीस कर्मचारी होता, 2 पोलीस कर्मचारी होते। आम्ही त्यांना रंगेहात पकडलं, त्यांचे व्हिडिओ काढले। आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, जोपर्यंत भ्रष्ट कर्मचारी निलंबित होत नाही आणि शोएब खानला आणि इरफान काळ्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही नॅशनल हायवे 3 नंबर सोडणार नाही। आणि जर 10 मिनिटाच्या आत पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर गाडी आम्ही जाऊन टाकू। सध्याच्या परिस्थितीत ड्रायव्हर ते कुठे आहे, तुम्हाला दिसले का? ड्रायव्हर किन्नर दोघं पकडले, कुठे पोलिसांच्या ताब्यात दिल्या। बर, मग आता एकंदरीत हा समजा ट्रॅफिक जाम झालेली, याच्यावर तुम्ही काय मोकळा करणार, कसं आहे ट्रॅफिक? आता आम्ही काही उतरू, पण ज्या पोलिसांनी गाडी पास केलेली आहे त्याला निलंबित स्थानिक PI साहेबांना कॉल केला होता त्यांनी आणि सांगितलं की बोलून घ्या, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला की तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे। इथं आमच्या इथं अशाच पद्धतीच्या तस्करी चालते। भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे गोवांच्या हत्या होणार, आम्ही नंदुरबार, धुळे, जायखेडा, नाशिक गोरक्षक, महाराष्ट्राचे सर्व तमाम गोरक्षक आम्ही अशाच पद्धतीने होणार। काय एकंदरीत बापू पाटील इथले तुम्ही स्थानिक आहात, काय परिस्थिती आताची सध्याची? खऱ्या अर्थाने आज जी काही गोरक्षकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली, अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची गोमाता आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी, कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण तुम्ही ते दृश्य जर बघितलं असेल तर या 60 गायी अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला प्रशासन सहकार्य करतं, याचा खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे। हे बजरंग दल असेल, धर्म जागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल, हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आणि जोपर्यंत SP साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोको बंद करणार नाहीत। कारण या महाराष्ट्रात गो हत्या बंदी असताना सुद्धा अशा पद्धतीने जर कोणी गायीच्या कत्तलीसाठी जर काही नेत असेल त्याचा आम्ही निषेध करतो। आणि जे कोण भ्रष्ट पोलीस प्रशासन असेल ज्यांनी गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला तत्काळ शिक्षा झाली पाहिजे, त्याला निलंबित करत पाहिजे। तोपर्यंत आम्ही आंदोलन त्या ठिकाणी मागे घेणार नाही, हे सर्व हिंदू धर्मांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सांगतो। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।